तर तुम्हाला धोरण सरसकट पाहिजे की बा आम्ही असं नुसतं हित केलेलं नाही, तर 100% जो आहे 50% जे ओपन आहे त्या 50%ला सुद्धा आम्ही असताना वर्गीकरणामध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यामुळे कोणाचाच विरोध राहणार नाही. हा मुद्दा सामाजिक पेक्षा राजकीय केली जास्त आहे वाटतं आपल्याला. तो सामाजिक आहे आणि राजकीय आहे, दोन्ही आहे. राजकारण समोर ठेवून त्यांनी हा मुद्दा पुढे आणलेला घालत नाही. मी म्हणालो तर राजकीय सुद्धा आहे आणि तो सामाजिक पण आहे. सर, आपण कायद्याचे अभ्यास येतो. एससी मध्ये अगोदर वर्गीकरण होऊ शकते का नाही काय? मी मागेही म्हणालो होतो की गवईंनी दिलेला निर्णय पूर्णपणे, गवई आणि चंद्रचूडने दिलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. वर्गीकरण करायचं की न करायचं हा अधिकार पूर्णपणे पार्लमेंटला आहे. पण सुप्रीम कोर्ट आहे, निर्णय दिला, मान्य करा. आता मान्य करत असताना लोक समोर आले, काही जण म्हणाले आम्ही वर्गीकरणाच्या बाजूने आहोत, काही जण म्हणाले की आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. आता त्याच्यातून मार्ग काढायचा असेल तर 100% वर्गीकरण झालं पाहिजे तुम्हाला. आता मग एक पॉलिसी म्हणून होती ती. कायदा म्हणतात जी बदल समिती जी नेमलेली बदल समिती जी आहे उपवर्गीकरण आनंद बदल, तर ती समिती बेकायदेशीर आहे असं म्हणतात. निर्णय मी ज्यावेळेस म्हणतोय बेकायदेशीर आहे तेव्हा हे फांद्या कुठं घे विचारायला लागलाय तुम्ही. नाही राज्याने जी झाडच बेकायदेशीर म्हटल्यानंतर फांदी सुद्धा बेकायदेशीरच झाली ना. आपण एक स्टेटमेंट केलं होतं की बाबा जर धनुष्यबाण गोठवण्यात जाईल तर याचा फायदा सर्व भाजपला होईल. बरोबर आहे. उद्धव म्हणाले का की फायदा होणार नाही बीजेपीला म्हणून? एकनाथ शिंदे असं म्हणाले का की गोठवलं तर फायदा बीजेपीला होणार नाही म्हणून? वस्तुस्थिती आहे, त्यांना फायदा होणारच आहे तो.